हे माझे सासू नमस्कार, माझे सासरे नमस्कार, ही माझी आई नमस्कार, माझे पप्पा नमस्कार, हा माझा मुलगा विहान, बरं, ही माझी छोटी बहीण टीना, माझ्या मोठ्या जाऊबाई आरती वहिनी, ती माझी भाची, ती माझी चुलत सासू, नमस्कार, त्या माझ्या मोठ्या बहिणी, ही माझी बहीण, नमस्कार, माझे खूप नाते आहेत, त्या माझ्या भरपूर माझ्या मावश्या चुलते आमच्या वहिनी, सगळ्यांना नमस्कार आणि ह्या राहिले त्यांनाही नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बालपण कुठलं? बालपण इथेच भटवाडीमध्ये. भटवाडीत कुठे हो? भटवाडीमध्ये भटवाडी मार्केट आहे ना तिथेच. तिथे. तुमचं बालपण? माझं बालपण इथलं बर्वेनगर कॉलनी. तुमच्या घरी कोण कोण? माझे वडील, माझी आई, माझी वहिनी, ही 2 मुलं, एक त्यांची मुलगी, हा माझा मुलगा आणि माझा मोठा भाऊ असतो. आणि तुमच्याकडे? माझ्या घरी आम्ही 3 बहिणी आहेत. मोठी बहीण माझी कॅनडाला असते. कॅनडा. हां. दुसरी छोटी बहीण आहे, तिचं पण लग्न झालं, डोंबिवलीला असते ती. आणि भाऊ आहे एक. आम्ही 4 जण आणि आई वडील. का आई बाबा काय करायचे? पप्पा माझे महिंद्रामध्ये होते, आई हाऊसवाईफ होते. आणि तुमचे आई बाबा? माझी आई हाऊसवाईफ, माझे वडील सुद्धा महिंद्रामध्ये होते. सगळंच जुळलंय. हो की नाही? योगायोग. काय योगायोग? शाळा कुठली तुमची? माझी मराठी विद्यालय घाटकोपर. तुमची? माझी स्वामी शामानंद हायस्कूल घाटकोपर. ती तरी नशीब वेगळी होती. आमचं शाळा कॉलेज सगळं वेगळंच होतं. कॉलेज कुठलं? कॉलेज अस्मिता कॉलेज विक्रोळीला. मी सोमया कॉलेजमध्ये होतो. कसे होतं शाळेत असताना तुम्ही? तसं म्हटलं धांदरड आणि खूप म्हणजे नॉटी म्हणतात त्या टाईपमधलं होतं जरा. अच्छा. पहिल्यापासून तुम्ही इथेच राहताय? हो. हा जो मधला ब्रिज आहे तिथून लहानपणी पण जात होता? हो, त्याच्यापेक्षा असं पूर्ण खाली ओढा होता, ओढ्यामधून जायचो आम्ही. तुम्ही जम्पिंग वगैरे पण करायचो तू? आणि त्यात धांदरट म्हटल्यानंतर फारच वेळा पडला असाल त्याच्यात? भरपूर वेळा. हे काय इथे लागले पण. हो ना, वाटलंच मला. तुमच्या बाबतीत कसं काय शाळेत असताना? शाळेत असताना तशी खूप मस्तीखोरच होती. मला सगळे फर्स्ट बेंचर टीचर येऊन बोलायचे की तू फर्स्ट बेंचर बस, तू पाठी जाऊ नको, पाठी गेली की खूप मस्ती करते. कॉलेजमध्ये पण टीचर असंच बोलायचे की तू खूप मस्तीखोर आहे. तर मी पाठी जाऊन बसायची ना मस्ती करायला, तर मला पुढच्या बेंचवर येऊन बसवायचे. आणि एक किस्सा सांगते तुम्हाला. अकाउंटचा लेक्चर चालू होता, तर टीचर मला बोलली की आता मी नाही शिकवत, तूच एक काम कर, तूच शिकव म्हणून मुलींना. तर मी एकदम सिरियसली घेतलं, कारण मी आधी पण मुलींना शिकवायचे, म्हणजे मी शिकायची तर माझं अकाउंट चांगलं होतं तर मी त्यांना पण शिकवायचे. तर टीचर मला मस्करीमध्ये बोलली की मी नाही शिकवत, तू मस्ती करते ना, तू एक काम कर, तूच शिकव म्हणून. तर मी सिरियसली गेली बोर्डवर आणि सम सॉल्व करायला स्टार्ट केलं. टीचर एकदम शॉक झाला की ही काय म्हणजे. आणि मी म्हणजे खूप चांगलं एक्सप्लेन केलं तो सम आणि सगळ्या मुलींना समजलं पण. तर टीचर नंतर काही बोलली नाही, परत मला सांगितलं पण नाही की तू जाऊन शिकव म्हणून. तुम्हाला येतच होतं शिकवायला? मी अकाउंटचे लेक्चर पण घ्यायची नंतर. तेव्हापासून घरी लेक्चर घेता? हां, म्हणजे 2 क्लासेसवर जायची शिकवायला. मी ज्या क्लासमध्ये 11-12 शिकवलं ना, मग त्याच्यानंतर 11-12चे मी अकाउंटचे लेक्चर घ्यायची. तेव्हापासून घरात शिकवता सगळ्यांना? नाही, घरात नाही शिकवत, बाहेर विचारलं मी. नाही, घरात नाही शिकवत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.